महाराष्ट्राच्या प्रश्नासंदर्भात कधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा होते का? नाही झालेली आहे आता तरी. एकदा सुरुवातीला जाऊन त्यांना मी जो काही गुच्छ दिला होता, त्याचंही फार मोठं पण राजकारण ते मी एक झालं. ठीक आहे कटरसी, मी सौजन्य. दिला. शेवटी आहे आता मुख्यमंत्री, मानूया ना मानू, आहातच, तुमच्याकडनं चांगलं व्हावं ही अपेक्षा आज सुद्धा आहे माझी. महाराष्ट्राच्या भविष्याकडे आपण कशा आणि पद्धतीनं उलट पाहता? माझं तर म्हणणं आहे की आत्ता ज्या काही सगळ्या त्यांच्या सहकार्य मंत्र्यांच्या भानगडी लफडी कुलंगडी बाहेर येत आहेत ती त्यांनी मोडीत काढली पाहिजेत. हे मी त्यांना आमचे कधी काळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय. त्यांनी हे माझं मत, हा टोमणा नाही, हा सल्ला आहे. हा टोमणा नाहीये, हे त्यांनी आधी स्पष्ट करतो, हा सल्ला आहे की त्यांनी मोडून काढलं पाहिजे. जर ते नीती वगैरे सगळ्या गोष्टी पाळत असतील तर हे जे काय आजूबाजूला चाललेलं आहे अगदी त्यांच्या प्रतिमेला तडा देणार हे काम आहे. म्हणजे काल सुद्धा जी बॅग तुम्हीच दाखवली, होय. त्याच्यानंतर ते धक्काबुक्की चाललेली आहे. कुठे जमिनी लाटल्या जात आहेत, कुठे इनाम म्हणून जमीन दिली जाते, कुठे 3,000 कोटीची चोरी सुप्रीम कोर्ट पकडून देते. हे सगळे जे काय चाललेलं आहे ह्याचे प्रमुख म्हणून शेवटी बदनाम देवेंद्र फडणवीस होत आहेत. होते नेते आहेत. म्हणूनच त्यांच्या आधिपत्याखाली हे भ्रष्टाचार, म्हणजे आपण जे म्हणतो ना दिव्याखाली अंधार, तसा हा प्रकार आहे का?